अनेकांना हा प्रश्न पडतो की हे 1 ट्रिलियन 5 ट्रिलियन तुम्ही बोलता हे शक्य आहे का? मागे सांगितलं की आपण आता 660 बिलियनवर पोहोचलो, म्हणजे 340 बिलियन अजून आपल्याला पाहिजे. आता मागच्याच वर्षाचा जर आपण विचार केला तर मागच्या एका वर्षामध्ये आपण जवळपास 55 बिलियन ऍड केले आहेत. त्यामुळे आपल्याला 30 पर्यंत करायचं होतं, पण अगदी हाच रेशिओ राहिला तरी देखील आपल्याला 5 ते 6 वर्ष लागतील. कारण आपल्याला जायचं किती आहे? 1000 बिलियनवर जायचं आहे. आणि आपण जर आपल्या ईएससीने जे सांगितलंय त्याचा विचार केला, कारण काय गोल पोस्ट शिफ्ट होतं. ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीमध्ये डॉलरची किंमत ही सारखी बदलत असते. स्थिर किमतीचा जर विचार केला आपण, ज्यावेळेस आपण हा प्लॅन रोल आउट केला त्यावेळेच्या स्थिर किमतीचा जर आपण विचार केला तर आपण 2029 मध्येच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होऊ. पण आपल्याला ऍक्च्युअल आजचा जो रेट आहे याचा विचार केला तर कदाचित 30 मध्ये 31 मध्ये आपण हे पूर्ण करू, कारण एखादं वर्ष मागे पुढे होईल. आणि मग 5 ट्रिलियन आपण 47 पर्यंत असं कसं म्हणता, असं जर कोणी विचारलं तर आपण कोविड नंतरचा जर आपण समजा 22 नंतरचा आपला नॉमिनल ग्रोथ रेट बघितला, नॉमिनल, तर तो 14% 14% आहे. आणि या ग्रोथ रेटवर तुम्ही इयर ऑन इयर जर बिल्टअप करत गेलात, अगदी हाच ग्रोथ रेट राहिला तरी 47 साली तुम्ही 5 ट्रिलियन डॉलरचे असाल.